बच्चू कडू आज शिंदेच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करतील अशी माहिती आता सूत्रांकडून कळतेय। बच्चू कडू प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करणार असं सूत्रांकडून कळतंय। प्रहार सामाजिक संघटना कायम राहणार असून अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते। पुढील 6 महिन्यात बच्चू कडूंना शिवसेनेकडून मंत्रिपद दिलं जाणार अशी माहिती देखील सूत्रांकडून कळतेय। रात्री उशिरापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडूंची बैठक झाली आहे। शिवसेनेत बच्चू कडूंना मोठी जबाबदारी मिळणार असल्याचीही माहिती मिळते। यावर आपले प्रतिनिधी स्वप्नील उमप आपल्याला अधिकची माहिती देतील। स्वप्नील, काय सांगाल? नक्कीच अभिलाष, राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी हे म्हणावं लागेल। अखेर बच्चू कडूंना जी आहे ती आता शिवसेनेकडनं विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। काल बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत अनेक विषयांवर चर्चा होणार आहे। आमचे काही देखील प्रस्ताव आहे, शेतकऱ्यांचे मुद्दे असतील, दिव्यांगांचे मुद्दे असतील, त्याच संपूर्ण गोष्टीला धरून जर आपण पाहिलं तर काल रात्री उशिरापर्यंत उपमुख्यमंत्र्यांच्या नंदवन या निवासस्थानी जी आहे ती बच्चू कडू आणि एकनाथ शिंदेची जी आहे ती बैठक झालेली आहे। शिवसेनेची सुरुवातीपासूनच अट होती की बच्चू कडूंनी प्रहार पक्ष जो आहे तो शिवसेनेमध्ये विलीन करावा। यावर जवळपास जर आता आपण पाहिलं तर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर प्रहार पक्षासोबतच बच्चू कडूंची प्रहार संघटना आहे जी दिव्यांगांसाठी आणि विविध लोकांसाठी काम करते। ही संघटना मात्र कायम राहणार असल्याचं देखील सूत्रांनी म्हटलेलं आहे। बच्चू कडूंचा राजकीय प्रहार पक्ष जो आहे तो शिवसेनेत विलीन होईल, पण दुसरीकडे प्रहार ही जी सामाजिक संघटना आहे ही मात्र कायम राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर येत्या 6 महिन्यांमध्ये बच्चू कडूंना शिवसेनेकडनं जे आहे ते मंत्रिपद दिलं जाणार असल्याची देखील माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। सुरुवातीला कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता की ज्यावेळेस आपल्याला मंत्रिपद दिलं जाईल त्याच वेळेस शिवसेनेमध्ये प्रहार विलीन करावे, परंतु आता प्रहार नेमकी केव्हा विलीन करणार हे अजून स्पष्ट झालं नसलं तरी मात्र बच्चू कडूंची प्रहार जी आहे ती शिवसेनेमध्ये विलीन होणार आहे यावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। साधारणतः आज 11 वाजताच्या जवळपास पुन्हा बच्चू कडू जे आहे ते आज नामांकन अर्ज। स्वप्नील, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर बच्चू कडू शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करणार अशी मोठी माहिती आता सूत्रांकडून कळते आहे।